पुत्राची वार्ता शुभ ऐके जेवी माता तैसे राहो माझे मन गाता ऐकता हरी गुण नादे लुब्ध झाला मृग नादे लुब्ध झाला मृग देह विसरला तैसे राहो माझे मन गाता ऐकता हरी गुण तुका म्हणे पाहे कासवीचे पिले माये तैसे राहो माझे मन गाता ऐकता हरी गुण परमपुरुष शौर्य पांडुरंग मुरारी कमल नयन काना गोपिका चित्तहारी प्रगट निकट शोभे रुक्मिणी रम्यवानी सदयद बलहसं श्री विठ्ठलं चिंतया पांडुरंगा करू प्रथम नमो पांडुरंगा गुरु प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपा दान कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दासु तुका मनोजव मारुत तुल्य वेग जितेंद्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजो वानरयुत मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये श्री गुरु चरण सरोज रज निज मन मुकुरु सुधारी बरण रघुवर विमल जसो जोदायक फलचारी हे बुद्धिहीन तनु जान के सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देव मोहि हरहु कलेश विकार के जय हनुमान ज्ञान गुण सागर जय कपिसति हो लोक रामदूत अतुलित बलधामा अंजनी पुत्र पवन सुत महावीर विक्रम भजनंगी कुमति निवार सुमति के संगे कंचन वरण विराज सुबेसा कानन कुंडल कुंचित केसा श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय राम श्री राम जय राम जय राम जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण हेच वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुणी आता ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मस्तक हे पायावली पायावली मस्तक हे पायावली
हे पायावरे या वारकरी संतांच्या पुत्राची वार्ता शुभ ऐके जेवी माता तैसे राहो माझे मन गाता ऐकता हरी गुण। पांगडी सीतापाळ या गावामध्ये भगवान श्री पंढरीश परमात्मा यांच्या असीम कृपेद्वारे कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती आनंदी ज्ञानोबाराय जगद्गुरु जगद्वंदनीय श्री तुकोबाराय यांच्या आशीर्वादाने हनुमंतरायांच्या या पावन दरबारामध्ये गेल्या अनेक वर्षापासून संपन्न होत असणारा हा अखंड हरिनाम सप्ताह तथा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आणि त्याच सोहळ्याच्या निमित्ताने आज माझ्या वाटेला आलेली कीर्तनाची सेवा आणि त्या निमित्ताने उपस्थित संपूर्ण माता भगिनी पुरुष मंडळी परिसरातून आलेले भाविक भक्तगण उपस्थित सर्व तरुण बांधव मंडळ उपस्थित तालमहर्षी मृदंगाचार्य आपल्या विदर्भामध्ये अलौकिक असणार नाव ते म्हणजे आदरणीय आमचे जितेंद्र महाराज आदरणीय गायनाचार्य हरिभक्त परायण आमचे अमित महाराज उपस्थित माझ्या सन्मुख माझ्या समोर बसलेले हरिभक्त परायण बबलू महाराज आदी करून समस्त गावकरी टाळकरी माळकरी कलावान कलाकार मंडळी या सर्वांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आजचा हा कीर्तनाच्या सेवेचा योग आणि ज्यांच्या प्रेमामुळे येण्याचा हा योग आहे ते म्हणजे समस्त गावकरी मंडळी सीतापार त्याचप्रमाणे आमचे परमस्नेही परममित्र आदरणीय आमचे पिंटू महाराज आदरणीय आमचे अमित महाराज नवे नवे ही सर्व मित्रमंडळ या सर्वांच्या प्रेमामुळे येण्याचा हा योग आणि त्याच निमित्ताने आज तुम्हा सर्व भाविकांचा मला घडून आलेला तुम्हा सर्वांच्या दर्शनाचा योग विठ्ठल सर्व परिसरामधून आलेली ही सर्व मंडळी आहे रामाकोण्यामधून आलेली मंडळी आहे त्यातल्या त्यात या परिसराचं वैभव ही सर्व कलावान कलाकार मंडळी आहे महाराज एक से बढ़कर एक दिग्गज कलाकार या परिसरामध्ये आहे आणि ज्ञानोबारांची खऱ्या अर्थाने कृपा या मंडळीवर आहे आणि म्हणूनच मागे मी या इकडे कीर्तनाला आलो होतो कुठलं गाव देवी ज्ञानेशाची आहे की नाही आणि ज्ञानोबारांचे खरोखर या परिसरामध्ये आलं की असं वाटतं की आपण प्रत्यक्षात आळंदी परिसरामध्येच कीर्तन करतोय विठ्ठल ज्ञानोबारांची अलौकिक कृपा लाभलेला खऱ्या अर्थाने हा परिसर आहे आणि त्याच परिसरामध्ये असलेलं हे सीतापार नावाचं गाव आहे हनुमंतरायांच्या या पावन दरबारामध्ये कीर्तनाच्या सेवेचा योग आणि त्यांच्याच सेवी करता निवडलेला अभंग वैराग्य रागरसिक जगद्गुरु जगद्वंदनीय श्री तुकोबाराय यांचा 4 चरणांचा सुंदर आणि गोड असा अभंग असून भगवान परमात्म्याच्या जवळ विनंतीपूर्वक मागणी करणारा अभंग आहे मी नेहमी काही वाक्य सांगत असतो एकंदरीत परमार्थ जर करायचा असेल तर परमार्थ हा मनाचा विषय आहे शरीराने संसार होतो आणि मनाने परमार्थ होतो परमार्थ करायचा की प्रपंच करायचा सर्व मनावर अवलंबून आहे मनाने ठरवलं तर मन परमार्थही करू शकतं बरं का मनाचा विषय आहे आणि म्हणून आपण जर गीता ऐकली असेल वाचली असेल गीतेमध्ये वेळोवेळी भगवान परमात्म्याने अर्जुनाला काय मागितलेलं आहे मय्येव मन आधस्त्व मयि बुद्धिं निवेशय निवेशिष्यसि मय्येव अत ऊर्ध्वं न संशयः
मन मागितलेलं. तू म्हण हे मीची करी माझे भजनी प्रेम दरी सर्वत्र नमस्कारी मज एका ते. मन मागितलं महाराज. मला हात दे, पाय दे, डोळे दे, कान दे असं म्हटलं नाही. मन मागितलं का? कारण मनाशिवाय परमार्थ नाही म्हणून मन मागितलं. हे जरी खरं असलं पण मन मात्र परमार्थाकडे वळत नाही हे तेवढंच खरं आहे. हा आपल्या सर्वांचाच अनुभव आहे. मनाशिवाय परमार्थ नाही आणि मन मात्र परमार्थाकडे वळत नाही. बरं, या संबंधात हा प्रॉब्लेम आपलाच आहे असं नाही. साधू संत मंडळींना सुद्धा या गोष्टीचा त्रास झाला आणि त्यावेळेला त्यांनी सुद्धा भगवंताला सांगितलं की देवा तू म्हणतो हे सगळं बरोबर आहे. मनाशिवाय परमार्थ नाही हे सगळं बरोबर आहे, पण मन मात्र परमार्थाकडे वळत नाही. कराव काय? काय काय करीतो या मना परी न ऐके नारायणा. देवा तू म्हणतो ते सगळं बरोबर आहे, मनाशिवाय परमार्थ नाही, पण मन मात्र परमार्थाकडे वळत नाही. कराव काय? तुम्ही म्हणसाल आम्हाला ती समस्या असते. मी म्हणतो हा प्रॉब्लेम आहे कोणाचा? ज्यांनी मन परमार्थाकडे आणण्याचा प्रयत्न केला त्यांचा. एक माणूस म्हटला महाराज मी गाडीवरून कधी खाली पडलोच नाही. त्याला विचारलं तू गाडीवर कधी बसला होता का? म्हटले नाही. का गाडीवर बसलाच नाही तर खाली पडण्याचा प्रश्नच येत नाही ना. विठाल विठाल. एक जण म्हटला मी शाळेत कधी नापास झालोच नाही. त्याला म्हटलं तू शाळेत गेला होता का? नाही म्हटले मला मी शाळेत कधी गेलोच नाही. अरे का शाळेत गेलाच नाही तर पास नापास होण्याचा प्रश्नच येत नाही ना. तसं मन परमात्म्याकडे आणण्याचा प्रयत्न केलाच नाही तर समस्या निर्माण होण्याचा प्रश्नच येत नाही ना महाराज. विठ्ठल या सर्व तक्रारी आहे कोणाच्या? या तक्रारी आहे सर्व साधू संतांच्या की ज्यांनी हे मन परमात्म्याकडे आणण्याचा प्रयत्न केला. त्या सर्व साधू संतांचे या तक्रारी आहे. देवा काय काय करीतो या म्हणा परी न ऐके नारायणा. मी नेहमी वाक्य सांगत असतो या शरीराचा जर विचार केला या संपूर्ण शरीरामध्ये मुख्य जर काय असेल तर हे मन मुख्य आहे बरं का. अर्थात या शरीराचा राजा जर काय असेल तर हे मन आहे की नाही. आणि हात आहे, पाय आहे, डोळे आहे, कान आहे, ही सगळी प्रजा आहे. मन इंद्रियाचा राजा आहे की नाही. मन या इंद्रियाचा राजा आहे आणि बाकीचे सगळे इंद्रिय त्याची प्रजा आहे. मग राजा जसं जसं सांगतो तसं तसं प्रजेला ऐकावंच लागतं आहे की नाही. नियम आहे तो. राजा जसं जसं ऑर्डर देईल त्या त्या पद्धतीनं प्रजेला वागावंच लागतं, ऐकावं लागतं महाराज. कारण या इंद्रियाचा राजा हे मन आहे. नवे नवे या शरीराला रथ देखील म्हटलेला आहे उपनिषदामध्ये आहे की नाही. शरीर हा रथ आहे. हात आहे, पाय आहे, डोळे आहे, कान आहे, ही त्याची अर्थात चाक आहे, घोडे आहे. पण या रथाचा सारथी मात्र हा मन आहे बरं का. हे मन आहे, आत्मा आहे. हा आणि या आत्म्याला सुद्धा अर्थात मनाच्या हातामध्ये या शरीराचे लगाम लागलेले आहे. पण या मनाला सुद्धा ऑर्डर देणारा एक तिसराच व्यक्ती आहे. या मनाला ऑर्डर देणार हे तिसरीच व्यक्ती आहे. ते म्हणजे खऱ्या अर्थाने ही बुद्धी आहे. ही बुद्धी जसं जसं या मनाला सांगते तसं जसं मनाच्या हातामध्ये या शरीर रूपी रथाचे लगाम असल्यामुळे हा रथ मनाला जिकडं पाहिजे तिकडं घेऊन जाता येतो. मनाने ठरवलं की या रथाला कीर्तनामध्ये न्यायचं तर हा रथ कीर्तनात येतो. मनाने ठरवलं या रथाला तमाशात न्यायचं हा रथ तमाशात जातो. मनाने ठरवलं या रथाला मंदिरात न्यायचं रथ मंदिरात येतो. आणि मनाने ठरवलं या रथाला गावाच्या बाहेर बिअर बार मध्ये न्यायचं तिकडे जातो. विठाल हरी विठ्ठल
जसं जसं सांगत तसं तसं आपण वागत राहतो बरं का, आहे की नाही? मनाने सांगितलं त्या पद्धतीनं आपण वागत राहतो, दुसरं काय? मन जसं जसं सांगतं तसं तसं आपण वागत राहतो. या संपूर्ण शरीराचा राजा कोण आहे? हे मन आहे बरं का. कबीर खडा बाजार मांगत सबकी खे, ना किसी से दोस्ती ना किसी से बैर. देवाला म्हणत असताना फक्त एकच म्हणायचं, काय? मन लागो मेरो यार फकीर, 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 मन लागो रे लागो रे लागो रे लागो, मन लागो मेरो यार फकीर, मन लागो मेरो यार फकीर, मन लागो मेरो यार फकीर, मन लागो मेरो यार फकीर. जो सुख पावे हरि भजन में, 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 ओ सुख नाही अमीरी में, ओ सुख नाही अमीरी में, मन लागो मेरो यार फकीर, मन लागो मेरो यार फकीर, मन लागो 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 फकीर. मन लागो मेरो यार फकीर, मन लागो मेरो यार फकीर, मन लागो 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 फकीर, फकीर. मन जसं जसं सांगतं तसं तसं आपण वागत राहतो. म्हणून भगवंताला प्रार्थना करत असताना एकच म्हणायचं बरं का, की मन लागो मेरो यार फकीरी में, जो सुख नाही जो सुख पावे हरि भजन में, ओ सुख नाही अमीरी में, मन लागो मेरो यार फकीरी. खऱ्या अर्थाने मन जसं जसं सांगतो तसं तसं आपण वागत राहतो. आणि म्हणून मनाला जिकडे पाहिजे तिकडे हा रथ घेऊन जाता येतो बरं का. बऱ्याच वेळेला माणसाची अशी अवस्था होते, एक मन म्हणते कीर्तनात जावं, आहे की नाही बबलू महाराज? एक मन म्हणतं जाऊ द्या ना, कुठं बसला, पाहिलंच आहे कीर्तन, पाहिलेच आहे महाराज, कुठं लावलं म्हटले, काही कामं धंदे नाही यांना, कधी पाहिलं तर चला हरी 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 रामकृष्ण हरी, आहे की नाही, हरी मुख्य म्हणा हरी मुख्य, काही कामं धंदे नाही म्हटले. एक मन म्हणते खऱ्या अर्थाने घरी जाऊन झोपून राहावं, आणि एक मन म्हणतं कीर्तनाला जावं. एक मन म्हणते असं करावं, एक मन म्हणते तसं करावं. मग माणसाला मन किती आहे? बोला, माणसाला मन किती आहे? मागचे झोपलेले, माणसाला मन किती आहे? काही कठीण प्रश्न नाही आहे, सोपा आहे. मन किती आहे? 2. किती आहे? एक मन म्हणते असं करावं, एक मन म्हणते तसं करावं, एक मन म्हणते उत्तर द्यावं की नाही द्यावं, एक मन म्हणते जाऊ दे ना तिकडे. मग माणसाला मन किती आहे? खऱ्या अर्थाने माणसाला मन एकच आहे, पण क्रिया मात्र 2 प्रकारची करतं. विठाल हरी विठ्ठल. आपण जर पुण्यामध्ये गेलो, पुण्यामध्ये गेल्यानंतर लोणावळ्यापासून पुण्यापर्यंत लोकल धावते. कोणी कोणी प्रवास केलाय? आळंदीत राहणारे मंडळी. हा, लोणावळा ते पुण्यापर्यंत लोकल धावते, आहे की नाही? ती लोणावळ्याला जाते, पुण्यात पुढे येते. पुण्यात आली की पुन्हा लोणावळ्याला जाते. अहो, एका जणांनी प्रश्न विचारला, म्हटलं महाराज मग तिला पलटायला जागा कुठं आहे? तिला पलटायला जागाच लागत नाही. अहो, मशीन मध्ये तशी सिस्टीम आहे, इकडेही पळते ते आणि तिकडेही पळते ते.
इकडे आली की तिकडं, तिकडे आली की तिकडं. तसं मन आहे माझं. मन कधी कीर्तन गावातला सप्ताहाला काय इकडेही येतं, इकडेही पडतं, आणि तिकडं सप्ताह संपला, इलेक्शन सुरू झालं, तिकडेही पडतं. विठ्ठल तसं मन एकच आहे, क्रिया मात्र दोन प्रकारची करतं. ज्या वेळेला या मनाला पुण्य कृत्य करावं असं वाटतं त्यावेळेला समजा तो मनाचा संकल्प आहे, आणि ज्या वेळेला पाप कृत्य करावं वाटतं त्यावेळेला समजायचा तो मनाचा विकल्प आहे. बरं, मन एकच आहे पण क्रिया मात्र दोन प्रकारची करत राहतं. बरं का. आणि हे मन भगवान परमात्म्याने, मन परमात्म्याजवळ अर्थात साधू संतांनी अर्थात भगवंतांनी अर्जुनाकडे मागत असताना मन मागितलं. बरं का. कारण मनाला स्वतंत्र अस्तित्व नाही. मन जिकडं जिकडं मन पडतं तिकडं तिकडं हे इंद्रिय त्याच्या पाठीमागं धावत राहतात. कारण राजाच्या पाठीमागं हे इंद्रिय जिकडं जिकडं मन जातं तिकडं तिकडं हे तुरुतुरु बाकीचे इंद्रिय धावत राहतात. कारण त्याला स्वतंत्र अस्तित्व नाही. बरं का. ज्ञानोबा ज्ञानेश्वरीमध्ये फार सुंदर उभी देतात. मनोनी दिवा पालवे सवेची तेज मालवे, का रवी बिंबास जाय प्रकाशू जैसा. ज्ञानोबा म्हणतात सूर्य मावळल्यानंतर त्याचा प्रकाश किती वेळाने जातो. सूर्य मावळल्यानंतर त्याचा प्रकाश किती वेळाने जातो. दिवा विझल्यानंतर त्याचा प्रकाश किती वेळाने जातो. नाही लक्षात आलं. माणूस मेल्यानंतर त्याचे इंद्रिय किती वेळाने बंद पडतात. तुम्ही बोलत का नाही. आता ते काय मरून दाखवावं लागेल मला इथून. अरे मला असा मनुष्य मेल्यानंतर पहिल्यांदा इंद्रिय अर्थात बंद पडतात. अर्थात मनुष्य मेल्यानंतर इंद्रियाचं अस्तित्व घेऊन जातो. दिवा विझल्यानंतर प्रकाश घेऊन जातो आहे की नाही. सूर्य मावळल्यानंतर हा प्रकाश घेऊन जातो. तसं ज्या वेळेला मन परमात्म्याकडे येतं त्यावेळेला सगळ्या इंद्रियांना घेऊन येतं. तसं येत नाही महाराज. या मनाला, इंद्रियाला, या मनाशिवाय स्वतंत्र अस्तित्व नाहीये. आणि म्हणून जिकडं जिकडं जातं तिकडं तिकडं इंद्रिय त्याच्या पाठीमागं धावत राहतात. आणि एकदा का मन परमात्म्याकडे आलं की बाकीच्या इंद्रियांना आणायची गरज नाही. आणि म्हणून परमात्म्याकडे मागत असताना अर्थात अर्जुनाकडे मागत असताना भगवंतानी मन मागितलेलं आहे. विठ्ठल आणि म्हणून भगवंताकडे अर्थात भगवंताने अर्जुनाकडे मागत असताना मन मागितलेलं आहे. मन. दुसरं कारण सांगतो. मनच का मागितलं. कारण मन हे भगवान परमात्म्याची सजाती आहे. बाकीचे सगळेच्या सगळे इंद्रिय हे परमात्म्याची विजाती आहे. मन परमात्म्याची सजाती आहे आणि म्हणून मन मागितलं. बरं का. सजातीय म्हणजे समजा आलं लक्षात तुमच्या. सजातीय सजातीय एकत्रित राहू शकतात पण सजातीय विजातीय एकत्रित राहू शकत नाही. जरा सोप्या भाषेत सांगतो तुम्हाला कळेल असं. सजातीय सजातीय एकत्रित राहू शकतात पण सजातीय विजातीय एकत्रित राहू शकत नाही. सख्खे भाऊ कितीही दिवस एकत्रित राहू शकतात बरोबर, पण दोन भावाच्या दोन बायका आल्या झाल्या विजातीय. काय म्हणतात त्यांना. काय म्हणतात काय त्यांना नाव आहे ना काहीतरी तुमच्या परिसरात काय म्हणतात. प्रत्येक भागामध्ये वेगवेगळी पद्धत आहे नावं घ्यायची आहे की नाही. आमच्याकडं तुम्ही जर आमच्या परिसरात आले, आमच्या परिसरात माणसं मेल्यावर जाळतात. तुमच्या परिसरात कसं काय. काय म्हणतात मला सांगत जा तुम्ही जरा. दोन भावाच्या दोन बायका आल्या की त्यांना काय म्हणतात. जावा म्हणतात ना. जावा जावा आहे की नाही. हा जावा काय शब्द आहे म्हणा. जावा दोन्हीही वेगवेगळ्या जावा एकत्रित न राहावा त्या जावा आहे की नाही. अर्थपूर्वक शब्द आहे म्हणा जावा. कुणी काढला असेल हा शब्द प्रयोग काय माहित नाही मला. जावा अजून काय ते सासरा ज्याचा जीवनात कधीच नसतो. आसरा सासरा सासू घरामध्ये सासू 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 करत राहते आहे की नाही. सून सून शब्दाचा अर्थ काय.
सासूला म्हणते तू किती सा कर नाही तर सू कर, पण आता 2025 आहे, मी म्हणतो तेच सून फक्त आता. विठ्ठल विठ्ठल. काय अर्थपूर्वक शब्द आहे मला. ननंद जिला नांदण्याचा अनुभव नाही ती ननंद आहे की नाही. आणि जोपर्यंत लग्न करून नवऱ्याच्या घरी नांदायला जात नाही तोपर्यंत वहिनीला कधीच होऊ देत नाही आनंद. ती ननंद लवंगी मिरची. विठ्ठल. अर्थपूर्वक शब्द आहे मला कशा करता सांगायचं आहे. खऱ्या अर्थाने सजातीय एकत्रित राहू शकतात, पण सजातीय विजातीय एकत्रित राहू शकत नाही. सख्खे भाऊ कितीही दिवस एकत्रित राहू शकतात, पण एकदा विजातीय आलं की कार्यक्रम संपला. तसं मन भगवान परमात्म्याची सजातीय आहे, बाकीचे सगळेचे सगळे इंद्रिय विजातीय आहे. आणि म्हणून परमात्म्याने अर्जुनाकडे मागत असताना मन मागितलेलं आहे. तिसरं कारण खऱ्या अर्थाने मनच का मागितलं. आणि एक महत्वाचं कारण तुम्हाला, मन सहजासहजी परमात्म्याकडे का वळत नाही हो, त्याचं कारण असं आहे. अनादी काळचे खऱ्या अर्थाने या मनावर बसलेले हे दृढ संस्कार आहेत, ते म्हणजे विषयाचे. आणि म्हणून सहजासहजी विषयाच्या दाट जंगलामध्ये मन हे सारखं फिरत राहतं. त्यामुळे सहजासहजी ते परमात्म्याकडे वळत नाही. बरं का. परमार्थ म्हणजे काय हो. या मनाला स्वायत्तेत न फिरू देता विशिष्ट प्रकारच्या बंधनामध्ये कुठंतरी बांधून ठेवणं, यालाच परमार्थ असं म्हणतात. याच्यापेक्षा दुसरी काय व्याख्या आहे परमार्थाची. आणि म्हणून खऱ्या अर्थाने मन हे मनाला बंधनात राहणं आवडत नाही. बरं का. त्याला स्वतंत्रता आवडते आणि म्हणून ते पण परमात्म्याकडे वळत नाही, परमार्थाकडे सहजासहजी वळत नाही. बरं का. या विषयामध्ये त्याला स्वतंत्रता आहे की नाही. विषयामध्ये स्वतंत्रता. मला कसंही जगता आलं पाहिजे, मला काही खाता आलं पाहिजे, मला काही पेता आलं पाहिजे, मला माझ्या मनाप्रमाणे वागता आलं पाहिजे. आणि परमार्था जर आले, परमार्थाकडे जर तुम्ही वळले की यामध्ये सगळे बंधन आहे, विषयामध्ये सगळे स्वतंत्रता आहे आणि परमार्थामध्ये सगळेच्या सगळे बंधन आहे. परंतु एक वाक्य मी सांगत असतो, परमार्थामध्ये असणारे जे बंधन आहे हे अज्ञानाने आपल्याला बंधन वाटतात, पण ते बंधन नसून जीवाची संरक्षण करणारी ती आपली तत्व असतात. विठ्ठल. आपल्याला अज्ञानाने ते बंधन वाटतात, आपल्याला अज्ञानाने ते बंधन वाटतात, पण ते बंधन नाही, ते आपलं संरक्षण करणारी तत्व आहे. मी वाक्य नेहमी सांगत असतो, एखादं घर असं रोडवर असावं, घरामध्ये छोटासा मुलगा असावा आणि पटकन त्या पोराने घराच्या बाहेर पळत यावं. आणि रस्त्याने गाड्या चालू असताना घरच्या लोकांनी विचार केला, एखाद्या दिवशी जर पोरग आपलं लक्ष नसताना घराच्या बाहेर आलं, एखाद्या गाडीवाल्याने जर उडून दिलं, कायमचं नुकसान होऊन जाईल. मग घरच्या लोकांनी काय केलं, एक छोटस त्या दरवाजाला गेट तयार केलं. कशा करता, तो मुलगा घराच्या बाहेर येऊनही या करता. आता रोज जो घरातून पटकन रोडवर येणारा पोरगा आहे, आता मात्र त्या गेट मुळे तिथेच अडकायला लागला. ते पोरग विचार करायला लागला, पहिले पटकन घराच्या बाहेर जात होतो, आता बंधन निर्माण झालं. पण मला सांगा, ते बंधन आहे की त्या पोराचं संरक्षण आहे? इमानदारीने सांगा, मी काय बोलतो कळतंय ना तुम्हाला? खऱ्या अर्थाने त्या मुलाचं ते संरक्षण आहे, पण अज्ञानाने त्याला ते बंधन वाटतं. तसं परमार्थामध्ये असताना हे जे बंधन आहे हे अज्ञानाने आपल्याला बंधन वाटतात, परंतु ते बंधन नसून आपलं संरक्षण करणारी ती तत्व असतात. विठ्ठल. आणि म्हणून हे मन, या मनाला बंधनात राहणं आवडत नाही, याला स्वतंत्रता आवडते. कोणाच्या अंडरमध्ये जगणं आवडत नाही. एसटीनं प्रवास करायचा नाही, आपली 4 व्हीलर आपल्या गाडीत जायचा, आज कोणाच्या अंडरमध्ये, आपला स्वतंत्र कार्यक्रम. आणि मनाला स्वतंत्रता आवडते आणि विषयामध्ये सगळंची सगळी स्वतंत्रता आहे, सगळी स्वतंत्रता आहे. मला वाटलं तसं, ज्या वेळेला बिडी प्यायची इच्छा झाली, काढली बिडी की लावली तोंडाला, आहे की नाही. दारू प्यायची इच्छा झाली, गेलाच, आणल्यात 2-4 क्वार्टर, आहे की नाही.
आणि विषयामध्ये सगळेच्या सगळं स्वातंत्र्यता आहे. परमार्थ म्हटले की बंधन आले. पण एक आमचे गुरुवर एक नेहमी वाक्य सांगत असतात, ज्या दिवशी आपण परमार्थाला लागतो, अर्थात गळ्यामध्ये माळ घालतो, पंढरीची वारी चालू करतो, अर्थात एक वाक्य सांगतो, त्या दिवशी आम्ही परमार्थामध्ये पदार्पण करतो, पाऊल टाकतो, त्या दिवशी नुसतं माळ घालणारा आपला गुरु नसतो, मग अख्खं जग त्या दिवशी आपलं गुरु बनत असतं. कसं पटवून देतो तुम्हाला, कसं पटवून देतो मला सांगा. ज्या वेळेला माणूस स्वैर असतो त्यावेळेला कोण म्हणतं त्याला? कोणीच काही म्हणत नाही, कोणीच म्हणत नाही. आणि एकदा का तो परमार्थाला लागला आणि तो जर एखाद्या बिअर बारच्या समोर उभा दिसला तर काय म्हणतात लोक? काय राजा तुम्हाला शोभत, गळ्यात माळा आहे तुमच्या, झाला गुरु. एखाद्या वेळेला खोटं बोलायला लागला, हो शोभतं का तुम्हाला, गळ्यात माळ आहे तुमच्या. एखाद्या वेळेला ज्या वेळेला वाईट तो वागेल त्या वेळेला नुसतं गळ्यात माळ घालणारा त्याचा गुरु नये, अख्खं जग त्या दिवशी त्याचं गुरु होत असतं बरं का. आणि परमार्थामध्ये सगळेच्या सगळे बंधन आहे, विषयामध्ये सगळी स्वतंत्रता आहे आणि परमार्थामध्ये बंधन असल्यामुळे हे मन सहजासहजी परमार्थाकडं वळत नाही बरं. हे झालं तिसरं कारण. आणि चौथं कारण सांगतो आता, नाही तर तुम्ही म्हणसाल सगळं मनच चालू आहे आता, आहे की नाही, मेरा मन. आता शेवटचं कारण सांगतो, मन परमात्म्याकडे का येत नाही? कारण मनाला माहिती आहे, एकदा का आपण परमात्म्याकडे गेलो आपलं अस्तित्व संपलं. मन मनपणाने शिल्लक राहत नाही, मनाचे मनपण गेले, आहे की नाही. मन मनपणाने शिल्लक राहत नाही, म्हणून सहजासहजी मन परमार्थाकडे वळत नाही महाराज. किंवा मन हे राम झाले, मन हे राम झाले, प्रवृत्ती ग्रासून कैसे निवृत्तीसे आले महाराज. आणि म्हणून सहजासहजी या मनाला स्वतंत्रता आवडते, म्हणून हे मन सहजासहजी परमार्थाकडे वळत नाही बरं. बरं, या मनाचा विचार केला तर मन एवढं चंचल आहे महाराज, एवढं चंचल आहे. एका मिनिटात रामकोण्यात जातं, एका मिनिटात कीर्तनात येतं, एका मिनिटात घरी जातं, एका मिनिटात कीर्तनात, एका मिनिटात कुठं जाऊन येतं महाराज. इतका वेग आहे या मनाचा. एका मिनिटात पंढरपूर, एका मिनिटात दिल्ली, एका मिनिटात घरी, कुलपाला झटका मारला की पुन्हा मंडपात हजर. एवढं चंचल आहे महाराज मन. मन चंचला चपळ, मन चंचला चपळ, मन चंचला चपळ, मन चंचला चपळ. हो येता दादा, येता दादा, येता दादा लगे वेळ, येता दादा लगे वेळ, येता दादा लगे वेळ, येता दादा लगे वेळ. मन चंचला चपळ, मन चंचला चपळ, येता दादा, येता दादा, येता दादा लगे वेळ, येता दादा, येता दादा, येता दादा लगे वेळ. मन चंचला चपळ, मन चंचला चपळ. मन चंचल चपळ, येता जाता न लगे वेळ. त्याला यायलाही वेळ लागत नाही आणि जायला सुद्धा वेळ लागत नाही, इतकं चंचल आहे महाराज मन बरं का. नाथ महाराजांकडे एक मनुष्य गेला आणि नाथबाबांकडे गेल्यानंतर तो मनुष्य म्हणू लागला, नाथबाबा मला देव प्राप्त करून घ्यायचा आहे. नाथबाबा विचार करतात, तो काय बाजारातला भाजीपाला आहे का बाबा, 1 किलो टाक थैलीतून 2 किलो टाक. हा अरे त्याकरता भरपूर प्रयत्न करावे लागतात, पण याला सांगायचं तरी कोणी आता. हा याची मनस्थिती नाही. देव प्राप्त, नाथबाबांनी म्हटले तुला देव प्राप्त करून घ्यायचा ना, म्हटले हो असं कर, रस्त्याने जा आणि एखादी विशेष गोष्ट लक्षात ठेव. लगेच रस्त्याने फिरत फिरत गेला, एक गाढव मरून पडला होता. नाथबाबांकडे आला आणि सांगितले, बाबा मी गोष्ट लक्षात ठेवली. म्हटले काय? गाढव. म्हटले त्याच लायकीचा आहे तू, ठीक आहे. हा गाढव लक्षात ठेवला ना, ठीक आहे. नाथबाबांनी लगेच ग्लासभर दूध घेतलं, त्याच्याकडे दिलं. म्हटले हे दूध पी, पण दूध पित असताना गाढवाचं स्मरण होता कामा
नाही, गाढवाचं स्मरण जर तुला झालं तर या ठिकाणी या दुधाचं विष होईल आणि तू मरशील. तू म्हटलं एवढंच? म्हटलं हो एवढंच. लगेच रस नाथबाबा साईडला गेले. याने दुधाचा ग्लास घेतला, तोंडाला लावला. नाथबाबांनी सांगितलं होतं दूध पिताना जर गाढवाचं स्मरण झालं तर दुधाचं विष होईल. आणि लगेच याने दुधाचा ग्लास तोंडाला लावल्याबरोबर गाढवाचे पाय याला दिसले. लगेच याला आठवलं, अरे बापरे, नाथबाबांनी सांगितलं होतं दुधाचं विष होईल. दुधाचा ग्लास बाजूला काढला. पुन्हा विचार केला, डोळे उघडे ठेवून आपला गाढव काही डोळ्यासमोरून जात नाही, आपण डोळे बंद करू. डोळे बंद करा बरं तुम्ही, पहा तुम्हाला काय काय दिसतं ते. डोळे उघडे असताना जेवढं समोरचं आहे डोळ्यासमोर तेवढं दिसतं, पण डोळे बंद केल्यावर, डोळे बंद केल्यानंतर माणसं पार दिल्ली फिरून येतात. जसे डोळे बंद केले, दुधाचा ग्लास तोंडाला लावला, हो पहिले तर फक्त गाढवाचे पाय दिसत होते, आता अख्खा गाढव दिसायला लागला. त्याने भरपूर प्रयत्न केले, पण भरपूर प्रयत्न करून सुद्धा गाढव काही डोळ्यासमोरून जात नव्हता. शेवटी ग्लास खाली ठेवला. म्हटले बाबा काही केल्या, गाढव काही डोळ्यासमोरून जात नाही, माझ्याच्याने शक्य नाही. नाथबाबा म्हटलेले का 10 मिनिटापूर्वी पाहिलेला गाढव जर तुझ्या डोळ्यासमोरून जात नाही, अनादिकालचा संसार आतमध्ये चित्तामध्ये कुटू कुटू भरलेला आहे. हा नुसतं कधी पाहिलं तर घर 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 घर, बायको बायकोन, लेकरं वावरण, गायन म्हैस याच्यात गुतला आहे. अरे जोपर्यंत खऱ्या अर्थाने चित्तातला संसार तुझ्या जाणार नाही तोपर्यंत परमात्मा तुला प्राप्त होणार नाही. विठ्ठल विठ्ठल चंचल आहे महाराज म्हणून, एका मिनिटात कुठेही, एका मिनिटात कुठेही. आणि बऱ्याच वेळेला खऱ्या अनेक साधू संतांनी या मनाला त्या परमात्म्याकडे आणण्याचा प्रयत्न केला, पण प्रयत्न करून सुद्धा सगळे प्रयत्न फेल ठरले. आणि त्यावेळेला ती तक्रार देवाच्या जवळ केली, काय काय करीतो या परी न ऐके नारायणा देवा. आमच्या प्रयत्नाने तर आम्ही हे मन तुझ्याकडे आणण्याचा भरपूर प्रयत्न केला, पण देवा कराव काय, ऐकत नाही ना. आमच्या मनावर आमचाच ताबा नाही, आम्ही कराव काय देवा. आमच्या प्रयत्नाने तर काही येत नाही, पण एक करणं देवा, आमच्या प्रयत्नाने हे मन तुझ्याकडं आणल्यापेक्षा एक काम करणं, तुझ्या सहज लिहिलेनं हे मन तुझ्याकडं तू का वळवून घेत नाही. तुझ्यात ती ताकद आहे. मला सांगा, या आपण या मंडपात बसलेलो आहे, या मंडपात जर आपल्याला लाईट, आता समजा इथं लागलेलं आहे, लाईटचा प्रकाश करण्याकरता काय 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 लागतं. लाईट लागेल आहे की नाही, त्यानंतर वायर लागेल, होल्डर लागेल, वायरमन लागेल, हे सगळं खटाटोप करावं लागेल. पण या मंडपात जर समजा सूर्य उगवला, काय काय लागेल, वायर लागेल, होल्डर लागेल का वायरमन लागेल, काहीच लागणार नाही. सूर्य जर उगवला तर प्रकाशच प्रकाश महाराज. मग देवा आमच्या प्रयत्नाने हे मन तुझ्याकडे आणल्यापेक्षा तुझ्या सहज लिहिलेले आमचं मन तुझ्याकडे तू वळव. कशा पद्धतीनं वळव त्याच्याकरता प्रथम दृष्टांताची नियुक्ती तुकोबाराय अभंगाच्या पुत्रा
वाजवा, कंजूसपणा करू नका. जीवाचा रान करतात महाराज खऱ्या अर्थाने. हे कला ऐकण्याकर, कला ही प्रगट करण्याकरता तुम्ही जेवढा जेवढा प्रतिसाद द्याल तेवढी तेवढी कला अशी आतून बाहेर निघते बरं. म्हणून जेव्हा जेव्हा तुम्हाला आवडेल त्या तेवढा टाळी वाजून प्रतिसाद देत जा. टाळी वाजवा जोरात. वा वा, क्या वा. पुत्राची वार्ता शुभ ऐके जेवी माता. देवा, आमच्या प्रयत्नाने हे मन तुझ्याकडे आणल्यापेक्षा आम्ही तर लय प्रयत्न केले, ओले घेऊन घेऊन थकलो. आता देवा, आमच्या प्रयत्नाने काही होत नाही, तुझ्या लिहिलेलं सहज आमचं मन तुझ्याकडे वळव. कशा पद्धतीनं? पुत्राची वार्ता शुभ ऐके जेवी माता. एखादा मुलगा लहानपणीच घर सोडून गेलेला असावा आणि लहानपणी ज्या वेळेला घर सोडून निघून गेला त्यावेळेला आई मात्र लहानपणापासून त्या मुलाची एक सारखी वाट पाहत आहे आणि तिला विश्वास आहे की एक ना एक दिवस माझा मुलगा, माझा बाळ्या मला भेटण्याकरता निश्चित येईल. बाकीच्या घरच्यांनी सर्वांनी आशा सोडून दिलेली आहे की मुलगा परत येईल, काही गॅरंटी नाही. भरपूर प्रयत्न करून झाले, पोलीस स्टेशनला बातमी दिली, नवे नवे तिकडे तिकडे पोस्टर लावलेले आहे, पण तरी सुद्धा मुलाची काही बातमी नाही. आणि पण आईचा मात्र विश्वास अजूनही कायम आहे का नाही, माझा बाळ्या एक ना एक दिवस आल्याशिवाय राहणार नाही. मुलगा लहानपणी घर सोडून निघून गेला, तिकडे शिकला, तिकडे शिकल्यानंतर चांगल्या पोस्टिंगवर अर्थात नोकरीवर लागला. नोकरीवर अशा ठिकाणी लागला की देशाची सेवा करण्याकरता नोकरीवर लागला महाराज. आणि कालांतराने आईला ही बातमी कळली की माझा मुलगा कुठेतरी आहे, नवे नवे आहे म्हणजे आहे, 100% आहे. आईला असा विश्वास मनामध्ये निर्माण झालेला आहे. आणि अचानक गावा ज्या सीमेवर तो ड्युटी करता आहे त्याच ठिकाणी, मला वाटतं कालच 26 जानेवारी झाली ना, हा फार सुंदर प्रसंग आहे महाराज. आणि नेमकं तो त्या ठिकाणी ड्युटीवर असताना काहीतरी अतिरेक्यांचा हल्ला झाला, जिकडे तिकडे बातम्या पसरलेल्या आहे. आणि नेमकं ह्या बातम्या ज्या वेळेला टीव्हीवर ऐकणं चालू आहे त्यावेळेला अचानक या मुलाचं नाव त्या बातम्यांमध्ये ऐकण्यात आलं. आणि त्याच वेळेला आईला आणखी विश्वास पटला की मी सांगितलं होतं की माझा मुलगा जरी घर सोडून निघून गेला तरी तो अजूनही कुठे ना कुठे आहे आणि निश्चित मला भेटण्याकरता येणार आहे. आणि अशा बातम्या चालू आहे. आणि बातम्या चालू असताना आज या देशाकरता इतके जवान शहीद झाले, तितके जवान शहीद झाले, अशा बातम्या कानावर येत आहे. आणि आता मात्र आईचं मन कशामध्येही लागत नाही. बऱ्याच दिवसानंतर मुलगा जिवंत ही बातमी तर कळली, पण आता ज्या ठिकाणी तो या देशाच्या संरक्षणाकरता आहे त्याच ठिकाणी अतिरेक्यांचा हल्ला झाला. आणि त्यामध्ये अनेक जवान या मातीकरता शहीद होत आहे. आणि आईच्या मनामध्ये मात्र कुतूहल माजलेला आहे, कदाचित याच्यामध्ये तर माझा मुलगा नसेल ना. आईच्या मनामध्ये अनेक कुतूहल माजलेला आहे. आणि अशा वेळेला एखादा पोस्टमन घराच्या समोर यावा आणि पोस्टमननी आवाज द्यावा, आई साहेब घरी आहे काय? मुलाच्या काळजीने आईने अन्न पाण्याचा त्याग केलेला आहे, अन्नाचा घासही पोटामध्ये नाही. सारखं माझ्या मुलाची बातमी कशी आहे, काय आहे, तो कसा आहे, काय आहे याची सारखी तिच्या मनामध्ये चिंता लागलेली आहे. आणि पोस्टमनने आवाज दिला, आई साहेब म्हटल्याबरोबर कोण आहे? सांगितलं पोस्टमन. पोस्टमन म्हटल्याबरोबर एकदम धडकी भरलेली आहे. काय काम आहे? सांगितलं तुमच्या मुलाचं पत्र आहे. मुलाचं पत्र आहे म्हटल्याबरोबर एकदम अंगात ताकद सुद्धा आईच्या अंगात नाही, खाडदिशी जागेवर उभी राहिली. मुलाचं पत्र आहे, ते पत्र हातामध्ये घेतलं. पत्र वाचता येत नाही, पत्र छातीशी लावलं, कळकळून पत्राला मिठी मारली आणि डोळ्यामध्ये अश्रूच्या धारा वाहत आहे. माझ्या मुलाचं पत्र, पण पत्रामध्ये नेमकं आहे तरी काय? बातमी चांगली आहे, शुभ आहे की अशुभ बातमी आहे काही कळत नाही. आणि पत्रही वाचता येत नाही. पोस्टमन दादाला सांगितलं, दादा तुम्हीच पत्र वाचा. आणि त्या पत्रामध्ये लिहिलं असावं, तीर्थरूप आई साहेब यांना बाळासाहेबांचा साष्टांग दंडवत. आई, मी लहानपणापासून घर सोडून निघून गेलो, परंतु आई तुझी मात्र मी सारखी आठवण काढत होतो. आणि असं करता करता मी या सैन्यामध्ये भरती झालो.
माझ्या सोबतचे बरेच मित्रमंडळी माझ्या समोर त्या ठिकाणी या देशाकरता या मातीकरता शहीद झाले आणि आई मी सुद्धा खऱ्या अर्थाने आज या देशाची सेवा करता करता पुढं काय लिहिलेलं आहे काही आईला कळत नाही। या देशाची सेवा करता 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 आज मृत्यूच्या दरबारातून खऱ्या अर्थाने आज मी कसा बसा वाचलेलो आहो। आई मी लगेच तुला भेटण्याकरता तुझ्या दर्शनाकरता गावी परत येणार आहे असं ते पत्र आहे। ए गुजरने वाली हवा जरा मेरा इतना काम करेगी क्या मेरे गाँव जा मेरे दोस्तों को सलाम दे वही थोड़ी दूर है घर मेरा मेरे घर में है मेरी बूढ़ी माँ मेरी माँ के पैरों को छू के जरा उसे अपने बेटे का नाम दे। ए गुजरने वाली हवा जरा मेरे दोस्तों मेरे दिलरुबा उसे मेरा ये पयाम दे उसे मेरा ये पयाम दे। आणि शेवटच्या पत्रामध्ये लिहिलेलं आहे काय मैं वापस आऊंगा मैं वापस आऊंगा घर अपने गाँव में एक खलियान में नाव में लकड़ी बाँध किया जो वादा होगा निभाऊंगा मैं वापस पत्रामध्ये लिहिलेलं असावं महाराज। आणि ज्या वेळेला ते पत्र तो पोस्टमन वाचत असेल त्यावेळेला मला सांगा ज्या बाईचा एकुलता एक मुलगा लहानपणीच निघून गेला आणि त्या मुलाचं असं पत्र मी घरी परत येणार आहे असं पत्र ज्या वेळेला तो वाचत आहे त्यावेळेला मला सांगा ती आई जांभळ्या देत असेल का घड्याळात किती वाजली हे पाहत असेल बोला ना। ज्यावेळेला एकुलते एक मुलाचं पत्र घरी आल्यानंतर ती आई जांभळ्या देत असेल का नाही। त्या पत्रामध्ये काय लिहिलेलं आहे एक एक शब्द महाराज सर्वांगाचे कान करून जशी ती आई ऐकतात ना महाराज तुकोबारा म्हणतात देवा त्या पद्धतीनं तुझं गीत गात असताना ऐकत असताना माझं मन लागावं अभंगाचं दुसरं चरण हे जे राहू माझे मना
ऐसे राहो माझे ऐसे राहो माझे मना ऐसे राहो माझे मना ऐसे राहो माझे मना ऐसे राहो माझे मना गाता ऐकता हरी गुण ऐसे राहो माझे मना गाता ऐकता हरी गुण ऐसे राहो माझे मना गाता ऐकता हरी गुण गाता ऐकता हरी गुण गाता ऐकता हरी गुण ऐसे राहो माझे मना ऐसे राहो माझे मना ऐसे राहो माझे मना ऐसे राहो माझे मना तैसे राहो माझे मन गाता ऐकता हरी गुण 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 तैसे राहो माझे मन हरी बोल तैसे राहो माझे मन ऐसे राहो माझे असं वाटतंय रात्रभर कीर्तन करत राहा. असा माहोल असला ना न नाचणारा तोही नाचल्याशिवाय राहणार नाही इथं. तैसे राहो माझे मन गाता ऐकता हरी गुण. हो खऱ्या अर्थाने मला सांगा, एकुलता एक मुलगा महाराज काल 26 जानेवारी झाली आहे की नाही? का झाली? कारण परवा दिवशी 25 जानेवारी होती म्हणून 26 जानेवारी. आजची 27 होती म्हणून कालची 26 जानेवारीचं खऱ्या अर्थाने काल माहोल होता. आणि हा माहोल नेहमी करता असला पाहिजे बरं का. मी नेहमी सांगत असतो, नाही तर 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी आली रे आली, 2 दिवसापुरती आमची देशभक्ती उतू येते बरं आहे की नाही. आमच्या घरावर झेंडा, आमच्या गाडीवर झेंडा, आमच्या खिशावर झेंडा, 12 महिने झेंडे, हा गालावरही झेंडा, मस्तकावर झेंडा, 12 महिने झेंडेही कुठं दिसत नाही आणि गाणे कुठं ऐकायला मिळत नाही बरं का. 15 ऑगस्ट 26 जानेवारी आली रे का, जिकडं तिकडं भाषण, आमचा देश असा, आमचा देश तसा, आमच्या देशाला तिन्ही बाजूने समुद्राने संरक्षण दिलं, आमच्या देशाला तिन्ही बाजूने निसर्गाने संरक्षण दिलं. कोणत्या दिशेने आमचा देश संरक्षित आहे महाराज? जिकडे तिकडे भाषण, जिकडे तिकडे गाणे वाजतात. सारे जहां से अच्छा हिंदोस्ता हमारा हमारा, सारे जहां से अच्छा हम वो बोले हैं इसकी एक सीता हमारा हमारा, सारे जहां से. जिकडं तिकडं भाषण चालतात महाराज, पण तेवढ्या पुरतेच बरं का. पण मला असं वाटतं 15 ऑगस्ट 26 जानेवारी नुसतं 2 दिवसापुरती देशभक्ती उतू आणल्यापेक्षा 12 महिने खऱ्या अर्थाने ते वलय आमच्या अंगामध्ये असणं गरजेचं आहे बरं का. आहे की नाही? इथे भरपूर तरुण मंडळी उपस्थित आहे आणि तरुण मंडळींना तर पहिल्यांदा देव, देश आणि धर्म याकडे पहिल्यांदा लक्ष केंद्रित करणं गरजेचं आहे. देव, देश आणि धर्म हे कायम राहायला पाहिजे तरुण मंडळींचा. कारण आजपर्यंत या देशाकरता, या मातीकरता, या धर्माकरता तरुणांनी बलिदान दिलेलं आहे बरं का. तरुणांनी 8व्या या देशाकरता काय केलं आहे की नाही? सुखदेव, भगतसिंग, राजगुरु आहे की नाही? फार सुंदर वर्णन केलं जातं देशाचं आपल्या. मेरे देश की धरती, मेरे देश की धरती, सोना उगले उगले हीरे मोती, मेरे देश की धरती
सोना उगले, हिरे उगले आणि मोती. कोणते? अरे छत्रपती शिवाजी महाराजांसारखे हिरे या भूमातेने या देशाकरता दिले. धर्मवीर संभाजी महाराजांसारखे हिरे या भूमातेने या देशाकरता दिले. सुखदेव, भगतसिंग आणि राजगुरू यांच्यासारखे हिरे या भूमातेने या देशाकरता दिले. अरे या हिऱ्यांनी या देशाकरता, या मातीकरता स्वतःच्या प्राणाचं बलिदान दिलं, मेले, पण माग हटले नाही महाराज. मी तर एक वाक्य नेहमी सांगत असतो, सुखदेव, भगतसिंग आणि राजगुरू त्यावेळेला जर फासावर गेले नसते, कदाचित आज सुद्धा या भारत देशाला स्वातंत्र्य मिळूच शकलं नसतं. आज इतके निवांत आपण या ठिकाणी बसलो ना, हे उपकार त्यांचे आहे. मला असं वाटतं आजही इतके निवांत या ठिकाणी आपण कीर्तना करता बसलो ना, हे उपकार जर कोणाचे असेल, या देशातील तरुणांचे, अर्थात या देशातील जो आमचा मिलिटरी जवान आहे याचे उपकार आहेत महाराज. नाहीतर काही तासापुरती आमची मिलिटरी बाजूला करा, काही तासात या भारताची स्मशानभूमी झाल्याशिवाय राहणार नाही. आमच्या देशाचं संरक्षण भिंत म्हणजे आमची मिलिटरी आहे महाराज. आणि या देशाकरता, या मातीकरता महाराज मरण्याकरता ते तयार आहेत. त्यांना घरादाराची चिंता नाही, त्यांना काही घर नाही का, त्यांनाही घर आहे, त्यांनाही लेकरं आहे, त्यांनाही सर्व काही कुटुंब आहे, पण तरी सुद्धा कुटुंबाची पर्वा न करता या देशाकरता, या मातीकरता ते मरण्याकरता तयार आहेत महाराज. आठवा या देशाकरता काय केलं आणि काय करत आहे. ऐ मेरे वतन के लोगों, तुम खूब लगा लो नारा, ये शुभ दिन है हम सबका, लहरा लो तिरंगा प्यारा, पर मत भूलो सीमा पर वीरों ने प्राण गवाए, कुछ याद उन्हें भी कर लो, कुछ याद उन्हें भी कर लो, जो लौट के घर न आए, जो लौट के घर न आए. ऐ मेरे वतन के लोगों, जरा आँख में भर लो पानी, जो शहीद हुए उनकी जरा याद करो कुर्बानी. जब घायल हुआ हिमालय, खतरे में पड़ी आजादी, जब तक थी सांस लड़े वो, जब तक थी सांस लड़े वो, फिर अपनी जान बिछा दी. संगीत से भर कर माथा सो गए अमर बलिदानी, जो शहीद हुए उनकी जरा याद करो कुर्बान. या देशाकरता, या मातीकरता स्वतःच्या प्राणाचं बलिदान दिलं महाराज. आताच्या अलीकडच्या काळातला विचार घ्यायचा तर मागे उरी हल्ला झाला, बरोबर. एका वेळेला या मातीकरता 18 जवान या मातीकरता शहीद झाले. त्या 18 पैकी एक, मला स्वाभिमान वाटतो, 18 पैकी एक माझ्या गावचा सुपुत्र, माझा मित्र, त्याचं नाव आहे विकास उईके. या मातीकरता, या देशाकरता शहीद झाला महाराज. शत्रूंच्या सर्वच्या सर्व गोळ्या छातीवर घेतल्या
पण शत्रूला पाठ दाखवली नाही महाराज. ए कोण से लतपत काया, कोण से लतपत काया, फिर भी बंदूक उठाया, बंदूक उठाया, ओ 10-10 को एक ने मारा, 10-10 को एक ने मारा, फिर गिर गए होश गवा के. जब अंत समय आया तो कहाँ गए कि अब मरते हैं. खुश रहना देश के प्यारों, खुश रहना देश के प्यारों. अब हम तो सफर करते हैं, अब हम तो सफर करते. ये धन्य जवान ये धन्य वो उनकी जवान जो शहीद हुए उनके जरा याद करो कुर्बान, वतन के हो जरा आँख में भर लो पानी, जो शहीद हुए उनके जरा याद करो कुर्बानी, जरा याद करो कुर्बानी, जरा याद करो कुर्बानी. त्यांच्या डोक्यात एकच फक्त महाराज, जगावं तर या माती करता आणि मरावं तर या माती करता. दिल दिया है जान भी देंगे ऐ वतन तेरे लिए, दिल दिया है जान भी देंगे ऐ वतन तेरे लिए, ओ दिल दिया है जान भी देंगे ऐ वतन तेरे लिए. हर करम अपना करेंगे ऐ वतन तेरे लिए, दिल दिया है जान भी देंगे ऐ वतन तेरे लिए. हम जिएंगे और मरेंगे ऐ वतन तेरे लिए, दिल दिया है जान भी देंगे ऐ वतन तेरे दिल दिया है जान भी देंगे ए वतन तेरे लिए. जगायचं तर या देशाकरता आणि मरायचं तर या देशाकरता. आपलं घर घर आणि बायको बायको करत बसले नाही महाराज. आजच्या तरुणांनी खऱ्या अर्थाने तो आदर्श डोळ्यासमोर ठेवावा. तरुण शब्दाची व्याख्या काय? हा तरुण ज्याला आणावं लागतं रात्री घरी धरून अशांना म्हणतात तरुण. ही आहे का तरुणाची व्याख्या महाराज? नाही. या देशाची जबाबदारी, या मातीची, या धर्माची, ज्या गावामध्ये जन्माला आला असेल त्या गावाची जबाबदारी ज्याच्यावर आहे त्याला म्हटलं जातं तरुण. ज्याला आणावं लागतं रात्री घरी धरून त्याला म्हणता येणार नाही तरुण महाराज. अहो या देशाकरता, या मातीकरता, धर्माकरता किती मोठं समर्पण आहे महाराजांचं. आठवला प्रसंग म्हणून सांगतो. भगतसिंगांचं उदाहरण आहे. सांगू काय? सांगून टाकतो. जाऊ द्या तिकडे. कीर्तन थोडा बाजूला ठेवतो आता. हा चालेल ना? भगतसिंगाच्या जीवनातलं उदाहरण आहे महाराज. ज्यावेळेला भगतसिंग लाल जालियनवाला बाग या ठिकाणी घडलेला प्रसंग सांगतो. ज्यावेळेला भगतसिंग लहान आहे, इंग्रजांच्या बंदुकीमध्ये जेवढे काही गोळ्या त्या सगळ्याच्या सगळ्या गोळ्या आमच्या भारतीयांच्या अंगावर झाडणं चालू आहे. काही केल्या, इंग्रजांच्या बंदुकी शांत होत नाही. बंदुकी त्याच वेळेला थांबल्या ज्या वेळेला इंग्रजांच्या बंदुकीतल्या गोळ्या संपल्या. आणि त्यावेळेला मात्र भारतीयांची प्रेत अशी रस्त्यावर पडलेली आहे. रक्त वाहत आहे. ही पूर्ण माती रक्ताने लाल झालेली आहे.
आणि हे सगळंच्या सगळं दृश्य भगतसिंग स्वतःच्या डोळ्याने ज्या वेळेला पाहत आहे त्यावेळेला भगतसिंगांचं वय आहे फक्त 9 वर्षाचं महाराज. 9 वर्षाच्या भगतसिंग ज्या वेळेला हे सगळं प्रसंग डोळ्यांनी पाहतो आहे, डोळे रागाने लाल झालेले आहे. काय करावं काही सुचत नाही, वय लहान आहे. आणि त्याच वेळेला भगतसिंग त्या रक्ताने लाल झालेल्या मातीच्या जवळ जातात, एक मुठभर माती घेतात आणि शपथ घेतात, मा एक नाही एक दिवस या कृत्याचा मी बदला घेतल्याशिवाय राहणार नाही. 9 वर्षाचं वय आहे. एका बाटलीमध्ये ती माती घेतली, स्वतःच्या घरी आणली, तुळशी वृंदावनाच्या जवळ ठेवली. न चुकता त्या बाटलीचं त्या मातीचं दर्शन भगतसिंग घ्यायचे. हळूहळू भगतसिंग आता लहानाचे मोठे होत आहे. तारुण्य अवस्था प्राप्त झाली आणि ज्या वेळेला तारुण्य अवस्था प्राप्त झाली, एक दिवसचा प्रसंग आहे. भगतसिंगाच्या हातामध्ये भगतसिंगाच्या आईने 100 रुपयाची नोट दिली आणि भगतसिंगाला सांगितलं, बाळा भगत जा बाजारात आणि बाजार घेऊन ये. भगतसिंगाने आईला विचारलं, आई बाजार कशा करता? अरे बाळा तू आता मोठा झालेला आहेस, तू तरुण झालेला आहेस, तुला पाहण्याकरता पाहुणे मंडळी येणार आहे, तुझं लग्न करायचं आहे, जा लवकर बाजारात जा आणि बाजार घेऊन ये. त्यावेळेला भगतसिंग रस्त्याने ते 100 रुपयाची नोट हातामध्ये आहे, विचार करतात, आज जर या 100 रुपयाच्या नोटेचा मी बाजार आणला तर मी दिसण्याकरता सुंदर आहे, मी घरचा श्रीमंत आहे, आणि उद्या चालून जर माझं लग्न या ठिकाणी झालं, पाहुणे मंडळींनी जर मला पसंत केलं, माझं जर लग्न झालं, लग्न झाल्यानंतर मला आयुष्यभर बाईची सेवा करावी लागेल आणि माझा जन्म बाईच्या सेवेसाठी नसून या काळ्या आईच्या सेवेसाठी आहे. मला आयुष्यभर बाईची सेवा करायची नाही, या आईची सेवा करायची आहे. आणि त्याच वेळेला भगतसिंगाच्या मनामध्ये परिवर्तन होतं. भगतसिंग त्या 100 रुपयाच्या नोटेचा फायदा घेतात, स्वतंत्र क्रांतीच्या लढ्यामध्ये सामील होतात. आणि एक दिवसचा प्रसंग आहे, संसदेवर बॉम्ब टाकतात आणि बॉम्ब टाकल्यानंतर स्वतःहून पोलिसांना पकडून देतात. पोलिसांनी त्यांना पकडलेलं आहे, लाहोरच्या तुरुंगामध्ये ठेवलेलं आहे आणि 20 दिवसानंतर भगतसिंगाला फाशीची शिक्षा सुनावल्या गेली आहे. ही बातमी ज्या वेळेला भारतभर पसरली त्यावेळेला भारतीय समाज हादरलेला आहे. काय करावं काही सुचत नाही. तरुण तरुण मंडळी या देशाकरता या मातीकरता फासावर जात आहे, काय करावं. आणि ही बातमी ज्या वेळेला भगतसिंगाच्या आईला कळली ना महाराज, त्यावेळेला भगतसिंगाची आई भगतसिंगाला भेटण्याकरता येते. कुठे? लाहोरच्या तुरुंगामध्ये. भगतसिंगाच्या अंगावर तो कैद्याचा पोशाख आहे. आईने भगतसिंगाला जोरात आवाज दिला, भगत भगत. आई जोरजोरात भगतसिंगाला आवाज देते आहे. आणि त्यावेळेला भगतसिंगाच्या अंगातले पोशाख आईने पाहिला आणि डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहत आहे. आई रडत आहे, भगतसिंगाला आवाज देत आहे. आणि त्यावेळेला रडणाऱ्या आईला भगतसिंगाने पाहिला आणि त्यावेळेला भगतसिंग म्हणतात, माँ रोना नहीं, अरे तू तो वीरों की माँ है, माँ रोना नहीं, माँ रोना नहीं. असं ज्या वेळेला भगतसिंगाच्या आईला भगतसिंग म्हणतात ना, त्यावेळेला भगतसिंग म्हणतात, भगतसिंगाची आई भगतसिंगाला म्हणतात, खऱ्या अर्थाने बाळा भगत, माँ रोना नाही म्हणण्याचा सुद्धा अधिकार तुला नाही. का? कारण आजपर्यंत तो कुणाचाही बाप झाला नाहीस. अरे 20 दिवसानंतर माझ्या भगतचं, माझ्या मुलाचं प्रेत माझ्या डोळ्यासमोर पडणार आहे आणि त्या आईला तू सांगतो की माँ रोना नाही. बाळा, माँ रोना म्हणण्याचा अधिकार तुला नाही, कारण आजपर्यंत तू कुणाचाही बाप झाला नाहीस. अरे तरुण वयामध्ये मुलं निघून गेल्यानंतर त्याचं दुःख काय असतं हे कुणाचा बाप झाल्याशिवाय कळत नाही रे भगत. भगत, माँ रोना नाही म्हणण्याचा अधिकार तुला नाही. आणि त्यावेळेला मात्र भगतसिंग आईशी बोलतात, माँ 20 दिवसानंतर माझं प्रेत या ठिकाणी पडणार आहे, पण माँ माझी तुला एक विनंती आहे की 20 दिवसानंतर ज्या वेळेला माझं प्रेत या ठिकाणी पडेल ना, त्यावेळेला माझं प्रेत नेण्याकरता तू येऊ नको, काकांना पाठव. आईने डोळ्यातले अश्रू पुसले, विचारलं, बाळा असं का? आणि त्यावेळेला
भगतसिंग सांगतात, आई ज्या वेळेला 20 दिवसानंतर माझं प्रेत या ठिकाणी पडेल त्यावेळेला जसं आज माझ्या कपड्याकडे पाहून तू मला माझ्या करता रडत आहे ना, 20 दिवसानंतर ज्या वेळेला माझं प्रेत या ठिकाणी पडलेलं असेल, आज जशी रडत आहे तसंच माझ्या प्रेताकडे पाहून त्यावेळेला तू अशीच रडशील. आणि ज्या वेळेला तू रडशील त्यावेळेला हे इंग्रज इथेच उभे असतील. हे इंग्रज तुझ्याकडे बोट दाखवतील, हसतील आणि म्हणतील, हे बघा ही रडणारी भगतसिंगाची आई आहे. आई त्यावेळेला खऱ्या अर्थाने तो माझा झालेला अपमान असेल. मी तुला सांगतो, माझं प्रेत नेण्याकरता तू यायचं नाही, काकांना पाठवायचं. अगं या हरामखोर इंग्रजांना कळू दे, या देशातील तरुणांना स्वतःचा जीव प्यारा नसून या मातीला स्वातंत्र्य मिळणं हे त्यांच्या दृष्टिकोनातून महत्वाचं आहे. विठ्ठल प्रेत नेण्याकरता तू यायचं नाही, काकांना पाठवायचं. आई निघून जाते. 20 दिवसानंतर भगतसिंगाला फाशी होते महाराज. आणि 20 दिवसानंतर ज्या वेळेला भगतसिंगाला फाशी होतं ना, संपूर्ण भारतीय समाज हादरतो. मला प्रसंग पूर्ण सांगायचं नाही, पण मला सांगायचं काय, ज्या वेळेला भगतसिंग फासावर जातात त्यावेळेला भगतसिंगाचं वय किती होतं महाराज? अहो अख्खं तारुण्य महाराज भगतसिंगाने समर्पित केलं. काय वय होतं भगतसिंगांचं? फक्त 24 वर्षाचं वय होतं महाराज. आज या तरुणांनी इतकं मोठं बलिदान दिलं म्हणून आपल्याला हे दिवस पाहण्याकरता मिळतात. हे उपकार जर कोणाचे असेल तर त्यांचे आहे. या माती करता, या देशाकरता. अरे मातीत मरणारे कैक असतात, मातीत मरणारे रोजच मरतात. मातीत मरणारे कैक असतात, पण मातीसाठी मरणारे हे शूरवीर आहे. या माती करता, देशाकरता स्वतःच्या प्राणाचं बलिदान देत आहे. आणि जाता जाता हा संपूर्ण देश तुमच्या आमच्या सगळ्यांच्या ताब्यामध्ये दिला. आणि जाताना प्रत्येकाला एकच सांगितलं. काय सांगितलं? कर चले हम फिदा जानुत साथियों, अब तुम्हारे हवाले वतन साथियों, अब तुम्हारे हवाले वतन साथियों. कर चले हम फिदा जानुत साथियों, अब तुम्हारे हवाले वतन साथियों, अब तुम्हारे हवाले वतन साथियों, अब तुम्हारे हवाले वतन साथियों. जाता जाता हा संपूर्ण देश तुमच्या आमच्या सगळ्यांच्या ताब्यामध्ये देऊन गेले. जाताना प्रत्येकाला एकच सांगितलं महाराज, हो हा खऱ्या अर्थाने देश तुम्ही सांभाळा, धर्मही पाळा. देश सांभाळा, धर्मही पाळा, बरं का. आणि म्हणून तो आदर्श आजच्या तरुणांनी डोळ्यासमोर ठेवायला पाहिजे. मी कशा करता सांगितलं होतो, अर्थात तुकोबाराय देवांच्या जवळ विनंती करतात, अर्थात मागणी करतात, देवा तैसे राहो माझे मन, कैसे पुत्राची वार्ता, शुभ ऐके जेवी माता, तैसे राहो माझे मन, गाता ऐकता हरिगुण. हो कसं खऱ्या अर्थाने एकच प्रसंग सांगतो, सेवा समाप्त करतो. ज्या वेळेला राम रावण युद्ध संपलं आहे की नाही, राम रावण युद्ध संपल्यानंतर प्रभू रामचंद्र आपल्या सिंहासनावर बसलेले आहे. ज्यांनी ज्यांनी याच्याकरता मदत केली प्रत्येकाला काही ना काही देत आहे, प्रत्येकाला काही ना काही देत आहे. हनुमंतराय एका कोपऱ्यात बसलेले आहे. हनुमंतरायचं मंदिर आहे म्हणून सांगतो जाता. हनुमंतराय एका कोपऱ्यात बसलेले आहे. सीतामाईचं सगळ्यांकडे लक्ष आहे. भगवंतानी प्रत्येकाला काही ना काही दिलं आणि मोकळं केलं. हनुमंत एका कोपऱ्यात बसलेले आहे. सीतामाईचं लक्ष गेलं. सीतामाई प्रभू रामचंद्रांना म्हणतात, देवा तुम्ही सगळ्यांना काही ना काही दिलं, परंतु ज्या हनुमंतरायांनी एवढं मोठं कार्य केलं, पार लंकेत आले आणि तिथून खऱ्या अर्थाने एवढं मोठं राम रावण युद्ध घडलं, या सगळ्याला अतिपासून ततीपर्यंत हनुमंतराय याला कारणीभूत आहे आणि तुम्ही त्यांना काहीच दिलं नाही. प्रभू रामचंद्र म्हणतात, त्यांना देण्याकरता माझ्याकडे काही नाहीच तर देऊ तरी काय. म्हटलं देवा हे असं कसं काय? अहो त्यांनी एवढं मोठं कार्य केलं आणि त्यांना काहीच नाही. आणि तसंच आहे महाराज अलीकडच्या काळात.
हो मंदिर पायापासून तर मंदिराच्या कळसापर्यंत जे बांधकाम करण्याकरता असतात, पाणी मारण्याकरता असतात, त्यांचे समोर फोटो असतीलच सांगता येत नाही, आहे की नाही. पण समोर फोटो काढणारे वेगळेच असतात बरं का. हनुमंतरायच्या बाबतीत तसंच झालं बरं का. नौकरो चाकरो का कुछ मेल नहीं, सब तकदीर का खेल. विभीषण को लंका मिले, हनुमान जी को तेल. विठ्ठला. विभीषणाला पार लंका देऊन टाकली सोन्याची, हनुमानजीला काय दिलं? तेल. ते दर शनिवारी. आणि नेमकं सीतामाईचं लक्ष गेलं. सीतामाई म्हणतात नाही हनुमंतरायांना काहीतरी द्या. प्रभू रामचंद्र म्हणतात त्यांना देण्याकरता माझ्याकडे काहीच नाही. म्हटलं मला काहीतरी द्यायचं आहे. म्हटलं दे तुला काय द्यायचं ते. नवरत्नाचा हार काढला, हनुमंतरायांच्या गळ्यामध्ये टाकला. हनुमंतरायांनी तो हार घेतला, झाडावर गेले, त्यातला एक एक मणी काढतात, दाताने तोडतात, फेकून देतात. सीतामाईचं लक्ष गेलं. एवढा मोठा नवरत्नाचा हार, पृथ्वी मोलाचा हार, आणि हे फेकून देतात. एक एक मणी तोडतात आहे आणि तिच्यात पाहतात आणि फेकून देतात. आणि शेवटी सीतामाईने सांगितलं हनुमंतराय काय करता? त्या मण्यात काय पाहता? म्हटले मण्यात माझा राम आहे का ते पाहतो. अहो मण्यात कुठं तरी राम असतो का? म्हटलं मग ज्याच्यात राम नाही त्याच्यात काम नाही. म्हटलं मग माझ्या काहीच कामाचे नाही. त्यावेळेला सीतामाई म्हणतात अहो तो पृथ्वीमालाचा एक एक मणी आहे तुम्ही फेकून देता. म्हटले ज्याच्यात राम नाही तो माझ्या कामाचाच नाही. त्यावेळेला सीतामाई म्हणतात तुम्ही त्या मण्याला फेकून देता राम नाही म्हणून, पण तुमच्यात तरी राम आहे का? म्हटले हो माझ्यात राम आहे म्हणून मी राम म्हणतो. आणि आपल्यातला राम गेल्यावर बाकीचे 4 लोक राम म्हणतात. राम बोलो भाई राम बोलो. माझ्यात राम आहे म्हणून मी राम म्हणतो. मग आहे तर दाखवून द्या. दाखवून द्या म्हटल्याबरोबर लगेच हृदय विदारायला लागलं आणि दाखवलं नुसतं राम नाही महाराज. श्रीराम जानकी करून दाखवलं नुसतं राम नाही सीता सहित राम दाखवला महाराज. भगवान प्रसन्न झाले. कळकळून हनुमंतरायांना मिठी मारली. हनुमंतराय काय पाहिजे ते मागा. त्यावेळेला हनुमंतराय म्हणतात देवा मला काहीच नको, फक्त एक दे. जिथे जिथे तुझी कथा असेल तिथे तिथे माझी उपस्थिती असावी. कशा करता? गाण्याकरता. खऱ्या अर्थाने तुझी कथा श्रवण करण्याकरता माझी उपस्थिती असावी. तैसे राहो माझे मन गाता ऐकता हरिगुण. नादे लुब्ध झाला मृग देह विसरला अंग. नादाला बोलून ज्याप्रमाणे हरिण विसरून जातो त्या पद्धतीनं देवा माझं मन तुझं गीत गाण्याकरता ऐकण्याकरता लागावं. आणि शेवटच्या चरणामध्ये तुकोबराय बोलतात देवा तुका म्हणे पाहे कासवीचे पिले माये. आहे की नाही? कासवीचं पिलं ज्या पद्धतीनं. मला सांगा कासवीचं दूध पाहिलं का तुम्ही? दूध दूध तूप तुपही नाही. अरे मला सांगा स्तनच नाही तर तिला दूध कुठून येणार आहे? दूध नाही तर तूप नाही. आहे की नाही? मग
कासवीचे पिले लहानाचे मोठे कसे होतात? आई मुलाच्या डोळ्यामध्ये पाहते, मुलं आईच्या डोळ्यामध्ये पाहतात. पाण्यातून त्या मुलांना पाना मिळतो आणि मुलं लहानाची मोठे होतात. बरं का, तुकोबार आहे म्हणतात तसं ज्ञानोबारांची ओळी आहे ना, तुकोबारांचं प्रमाण आहे. कासवीचे पिले वाढे कृपा दृष्टी, भेटी नाही दुधा अंग संग. त्या पद्धतीनं, ज्या पद्धतीनं आई मुलाच्या डोळ्यामध्ये, मुलं आईच्या डोळ्यामध्ये एकाग्र होऊन पाहतात, त्या पद्धतीनं देवा माझं मन तुझं गीत गाण्याकरता ऐकण्याकरता लागावं. तैसे राहो माझे मन, गाता ऐकता हरिगुण विठोबा रखुमाई आतापर्यंत मी तुम्हाला अजिबात त्रास दिला नाही. दिला का त्रास? नाही. त्रास दिला असेल तर सांगा. आता त्रास देतो थोडासा, दुसरा कुठलाच नाही. फक्त हात सर्वांनी वर करा हात. थोडं भजन करा ना. हा, भजन केलं पाहिजे सर्वांनी. भजन केल्याने जरा आनंद येतो. नाही तर कीर्तनकार बाहेरचे, कीर्तनकार बाहेरचे, टाळकरी बाहेरचे, गायनाचार्य बाहेरचे, सगळे बाहेरचे. तुमचं काय इथं? तुमचं काय? कमीत कमी नामस्मरण तर स्वतःच असलं पाहिजे का? तेही घुसणं जाणता. ते असलं पाहिजे स्वतःच. करात वर महिला मंडळ राहू दे असेच सकाळपर्यंत. चांगले वर करा असे, कोंबड्यासारखे बागाव नको. टाईट. विठ्ठल माझा 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 नामाच्या चिंतने 12 वाटा पळती विघ्ने.
नाही थंडी गेली की नाही थंडी गेली की नाही तर फार तुम्ही फार गोदळ्या आणि बिदळ्या घेऊन आले इथं पहा बरं चेहरे कसे दिसतात नामस्मरण झाल्याबरोबर असे प्रफुल्लित टवटवीत दिसतात असं वाटतं आता पराठीवर फवारा मारला नाही तर असे चेहरे जसा पराठीवर लाले आला होता आहे की नाही नामस्मरण कारण नामस्मरण हेच आहे तुमचं स्वतःचं दुसरं काय ज्ञानोबा म्हणतात सौभाग्यवती स्त्रीच्या अंगावर बाकीचे दागिने असले तरी चालतील नसले तरी चालतील पण मंगळसूत्र मात्र असलंच पाहिजे तसं सप्ताहामध्ये बाकीचे कार्यक्रम असले तरी चालतील नसले तरी चालतील पण नामस्मरण म्हणजे मंगळसूत्र मात्र असलंच पाहिजे आणि तेही आपलंच असलं पाहिजे उसनं आणून कामाचं नाही तुका म्हणे पाहे कासवीचे पिले माये तैसे राहो माझे मन गाता ऐकता हरिगुण अभंगाचा भावार्थ माझ्या अल्पबुद्धिमत्ताप्रमाणे तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला उशीर झाला त्याबद्दल सगळ्यांची क्षमा मागतो उद्या काल्याचं कीर्तन माझंच आहे की नाही त्यामुळे बाकी बचेंगे तो और लढेंगे आहे आता उद्या अजून आहे म्हणून सर्वांनी या कीर्तनाकरता उद्या वेळेत कीर्तनाला सुरुवात होईल वेळेत समारोप होईल सर्वांनी कीर्तनाकरता उपस्थित राहा झालेली सेवा भगवंताच्या सर्व संत महात्म्यांच्या चरणावर समर्पित करतो याच ठिकाणी सेवेला पूर्ण विराम देतो जाता जाता भगवंताला एकच प्रार्थना करतो अशाच प्रकारचं सर्वांगीण विकासाचं कार्य भगवान परमात्मा आमच्या सर्व कार्यकर्ते गावकरी मंडळी यांच्याकडून करून घेऊत त्यांना आणि त्यांच्या परिवाराला चांगल्या प्रकारचं आयु आरोग्य प्राप्त हो एवढी भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो आणि सेवेला पूर्ण विराम देतो ज्ञानेश्वर माऊली